उद्याच्या बॉलामध्ये मी संदीप शिंदे आपलं स्वागत करतो। माढा तालुका सातत्याने वेगवेगळ्या गोष्टीसाठी चर्चेत राहताना पाहायला मिळतो। माढा तालुक्यातलं सर्वात महत्त्वाचं गाव असलेल्या मोडणीम अर्थात बाजारपेठेच्या दृष्टीनं आणि राजकीय दृष्टीनं सर्वच दृष्टीनं महत्त्वाचं गाव असलेलं मोडणीम या शहरामध्ये झालंय काय तर एका महोदयांनी एका राजकीय नेत्यानं स्वतःला सरपंच होण्यासाठी आणि आगामी महत्त्वाकांक्षा पदरात पाडून घेण्यासाठी या महोदयानं थेट स्मशानभूमीमध्ये जाऊन जे आहे ते आगोरी पूजा केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। अर्थात याच्या घटनेचे काय फोटो जे आहेत ते संबंधित ज्या दरबारामध्ये ही पूजा केली त्या दरबारातल्या एका व्यक्तीकडे नाव न सांगण्याच्या अटीवर त्या महोदयाकडे फोटो आहे। त्या तिथल्या दरबारातल्या एका व्यक्तीकडे स्मशानभूमीतले देखील अनेक तिथं झालेल्या पूजा आगोरी पूजा जी आहे त्या पूजेचे देखील फोटो समोर आलेत। प्रश्न एवढाच आहे, वैयक्तिक जरी विषय असला तर दुसरीकडे एकीकडे महाराष्ट्राला अंधश्रद्धेच्या विळख्यामध्ये अनेक सुशिक्षित मंडळी असतील, सर्वसामान्य या अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकताना पाहायला मिळतात। ज्या पद्धतीने एकीकडे बोंधुगिरीचे प्रताप नवे नवे महाराजांचे समोर येत असताना एकीकडे राजकीय नेते मंडळी त्याचे बळी ठरतायत आणि दुसरीकडे होतंय काय तर राजकीय महत्त्वाकांक्षा पदरात पाडून घेण्यासाठी हे लोकप्रतिनिधी जो काय संबंधित आहे त्या प्रतिनिधीचं आपण नाव घेणार नाही, कारण त्या लोकप्रतिनिधीचा फोटो जो आहे तो अद्याप समोर आलेला नाही। जो कोणी आहे त्यानं हे केलेलं कृत्य कितपत योग्य आहे, ते समाजाला पटलंय का? एखाद्या शहराचा एखाद्या गावाचा सर्वांगीण विकास होण्यासाठी सरपंच पद मिळवण्यासाठी आणि दुसरीकडं जनतेमधून ही निवड केली जाणार आहे। अर्थात सर्वसाधारणसाठी असलेलं हे आरक्षित सरपंच पदाची जागा आहे मोडणीमची आणि या सरपंच पदावर विराजमान होण्यासाठी या महोदयांनी जे आहेत ती चक्क आगोरी पूजा केलेली आहे। काही दरबारात एका दरबारात देखील ते जाऊन आल्याची चर्चा आहे, स्मशानभूमीत देखील गेल्याचं बोललं जातंय। हा सगळ्या गोष्टीवर प्रश्नचिन्ह असलं तरी हे महोदय कोणत्या राजकीय पक्षाचे आहेत हा दुसरा भाग आहे। मात्र आपण राजकीय महत्त्वाकांक्षा पदरात पाडून घेण्यासाठी आणि जनमानसाच्या अर्थात शहराच्या विकासासाठी आपण पाऊल टाकत असताना ही पूजा करणं कितपत योग्य आहे? एकीकडे पुरोगामी महाराष्ट्रात सर्वच महापुरुषांचं योगदान आहे आणि या महापुरुषांच्या विचारात हे महाराष्ट्रातली जनता कार्यरत असताना वैचारिक मंथनात अडकलेली असताना एखाद्या गावातला लोकप्रतिनिधी असेल, संबंधित लोकप्रतिनिधी जर अशा आगोरी पूजा करत असतील तर ते कितपत योग्य आहे आणि हे कितपत जनतेला पटेल हा देखील प्रश्न आहे। अनेक या संबंधातल्या पोस्ट व्हायरल होत आहेत, सोशल मीडियावर त्याचे पडसाद उमटताना पाहायला मिळत आहेत आणि ज्या पद्धतीनं एकीकडे हे सर्व प्रकार सुरू असताना या समाज माध्यमातून आणि त्या विशिष्ट नेत्याबद्दल जे आहेत ते अनेक त्याच्यावर टीका टिप्पणी होताना पाहायला मिळत आहे। सोशल मीडियावर त्या संबंधित व्यक्तीच्या नाव जरी होत नसलं तरी त्याचा केलेला कारनामा मात्र चर्चेत येताना पाहायला मिळतोय। त्यामुळं एकीकडे आपण जनसेवेसाठी पुढे येण्यासाठी प्लॅटफॉर्म शोधत असेल आणि गावचं सरपंच पद जर मिळवण्यासाठी अशी आगोरी पूजा असेल स्मशानभूमीत आणि कुठल्या महाराजाच्या संबंधित बोंधूबाबाच्या जर तुम्ही दरबारात जर गेले असाल तर कितपत योग्य आहे? कारण आगोरी पूजा करून कोणताही आतापर्यंत आगोरी पूजा केलेले अनेक प्रताप देखील काही बड्या नेते मंडळींचे समोर आलेत, आपण पाहतच आहोत राज्यभरात। मात्र आता हे लोन वरून खालीपर्यंत लोन येताना पाहायला मिळतात आणि सरपंच पदासाठी मिळवण्यासाठी जर अशा आगोरी पूजा करून जर सरपंच पद मिळवता येत असेल तर राज्यभरात अशीच कुप्रथा जी आहे ती रूढ होताना पाहायला मिळेल। त्यामुळं संबंधित या प्रकार केलेल्या संबंधित व्यक्तीची जी आहे ती सखोल चौकशी जी आहे ती पोलीस प्रशासनामार्फत केली पाहिजे। संबंधित त्या दरबारातल्या कुणाकडे जर हे फोटो असतील तर त्या फोटोवर देखील निर्बंध आणून त्याची देखील चौकशी केली पाहिजे, कारण असा जनसेवक जर जनतेला लाभला तर नक्कीच जनता अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळं या निश्चितच घटनेचा निषेध नोंदवतो आणि या पुढच्या काळात देखील या संदर्भात काय अपडेट आले तर आपल्यासमोर ठेवले जातील। कारण हा जनसेवक जर बनायचा असेल, सरपंच जर गावचा बनायचा असेल तर अशा अंधश्रद्धेच्या नव्हे तर विकासाच्या अजेंड्यावर त्या संबंधित व्यक्ती असतील किंवा कोणताही व्यक्ती विकासाच्या अजेंड्यावर पुढे येऊ शकतो आणि गावचा विकास करू शकतो। त्यामुळं अंधश्रद्धेच्या आणि आगोरी पूजेवर जर कोणताही सरपंच मीच सरपंच होणार आणि असा जर कायच बांधून पूजा करत असेल तर ही निश्चितच निषेधार्ह बाब आहे आणि या घटनेचा आम्ही नक्कीच निषेध नोंदवतो। त्यामुळं हे बाब निश्चितच मोडणीमकरांनाच नव्हे तर सबंध जिल्ह्याभरात चर्चेत येताना पाहायला मिळते ना, तालुक्याभरातून या घटनेचा जे आहे ते निषेध नोंदवताना पाहायला मिळतो। त्यामुळे येत्या काळात हा संबंधित पूजा करणारा राजकीय नेता कोण आहे, या राजकीय नेत्याचा पक्ष कोणता आहे, तो कोणत्या नेत्याचा समर्थक आहे, ह्या देखील बाबी आता येत्या काळात चौकशीतून समोर येताना पाहायला मिळतील। तुम्ही पाहत राहा मुद्द्याचं बोला।